शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरालगतच्या दरेवाडी येथील बडेकर वस्ती भागात जागेच्या वादातून 2 गटात झालेल्या हाणामारीत 7 जण जखमी झाल्यात। या प्रकरणी परस्पराविरोधी फिर्यादीवरून लिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्यात। दरेवाडी परिसरातील बडेकर वस्ती येथे जागेच्या मालकीवरून 2 गटात काही दिवसांपासून वाद सुरू होता। हा वाद गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास विकोपाला गेला। यावेळी दोन्ही गटातील काही जण एकमेकांसमोर येत शिवीगाळ व दमदाटी करू लागले। त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झालं। या हाणामारीत दोन्ही गटाचे 7 जण जखमी झालेत। महापालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल विनापरवाना फलक तत्काळ काढून घ्याव्यात। विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर व फलक लावणाऱ्या जाहिरातीदारांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे। विनापरवाना फलक व केबल तोडून हटवण्यात येत आहे। तसेच फलक लावणाऱ्यांवर व केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला। अहिल्यानगर शहरात सर्वत्र महानगरपालिकेचे पथदिव्यांचे खांब आहेत। शहरातील जाणाऱ्या प्रमुख रस्ते व महामार्गावरही पथदिव्यांचे खांब आहेत। नगर मनमाड राष्ट्रीय राज्य महामार्गावर रस्त्याचं काम आणि वाहतूक व्यवस्थापनाचा गोंधळ आता इतका वाढला आहे की हा मार्ग प्रवासासाठी रोजची डोकेदुखी ठरू लागला। ठेकेदारांची बेफिकिरी आणि प्रशासनाची धिम्म भूमिका यामुळे वाहन चालक अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकून मेटाकुटीला येत आहेत। रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पुरवठा विभागाने मोहीम सुरू केली आहे। 4 पथकांमार्फत व्यावसायिकांची तपासणी केली जात आहे। या पथकांनी 349 व्यावसायिकांची तपासणी करून 47 घरगुती सिलेंडर जप्त केल्यात। व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल मेस चालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर मेसची संख्या जास्त आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांना एकाच वेळी 10वीच्या SSC परीक्षेचे कामकाज आणि BLO मॉपिंगची जबाबदारी देण्यात आल्याने शिक्षकांपुढे दुहेरी संकट निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर शिक्षक नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेऊन परीक्षा कामकाज पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांची सेवा BLO कामकाजासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सुधारित आदेश देण्याची मागणी केली आहे। जिल्ह्यात 18 फेब्रुवारी पासून माध्यमिक विद्यालयांमधून 10वीची SSC परीक्षा सुरू झाली। या परीक्षा 18 मार्च पर्यंत चालणार आहेत। या काळात अनेक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा सहाय्यक परीक्षक, पर्यवेक्षक, लिपिक, पेपर तपासनीस, मॉडरेटर अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।